स्वामी समर्थ गोविंदा गोविंदा। तर आता मी तुम्हाला सांगत आहो 2 दिवसा अगोदर आम्ही ट्रिपला गेलो तिरुपती बालाजीच्या आणि नंतर बघा आम्ही रेल्वेमध्ये बसलो आहेत। रेल्वेतला प्रवास खूप सुंदर असतो, खूप चांगला असतो, बिलकुल बोर होत नाही। आणि नंतर तिथं गेल्यानंतर आम्हाला पास मिळाली नव्हती, तर आम्ही काय केलं, बारीमध्ये फ्री बारी जी असते त्याच्यात उभं राहिलो। तर रात्रीच्या 10 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत आम्ही बारीमध्येच होतो। एवढं कंटाळून गेलो, उभं राहून पळावं लागत होतं भरपूर आणि खूप थकलो। नंतर तिथून आल्यानंतर सकाळच्या वेळेस म्हणजे रात्री 3ला नंतर सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला। तिथं वडा सांबर, वडा इडली, नंतर ते बोंडे म्हणून असतात, ते पण खूप छान लागतात, खूप स्वादिष्ट असतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा नाश्ता मिळतो तसा नाश्ता तिथं मिळत नाही, त्यामुळे आम्ही हा नाश्ता केला आणि वरती तिरुमलाला गेलो। तिरुमलाला गेल्यानंतर वरच्या साईडला तिरुमला आहे, तर तिथं वरच्या साईड भरपूर उंच आहे आणि तिथून आपल्याला गाडी करून जावं लागतं। गाडी करून झाल्यानंतर रस्ता एवढा नागमोडी आहे, तर आपल्याला असं वाटतं की तिकडनं येणारी गाडी आपल्याला ठोकते की काय, भीती सुद्धा वाटते की आपली गाडी ठोकली जाईल असं। आणि आजूबाजूला एवढं सुंदर दृश्य आहे। खालच्या साईडला ज्यावेळेस आपण बघतो तर एवढं माकडं वगैरे भरपूर असं प्रमाणात आहे, तिथं प्राणी सुद्धा आहेत आणि गरमी तर एवढी प्रचंड आहे, खूप ऊन आहे तिथं। आणि नंतर खालच्या साईडला ज्या वेळेस आपण बघतो ना, तर आपल्याला खालचा काहीच दिसत नाही, एवढं उंच आहे ते। आणि नंतर आम्ही प्रवास वगैरे केला, खाली उतरलो तर भरपूर जे आमच्या सोबत होते, माझे नातेवाईक, त्यांनी बाकीच्यांनी पांढरे साड्या नेसल्या होत्या, कोणी पांढरे ड्रेस घातले होते, बाकीच्यांनी कलरफुल सुद्धा घातलेले होते। आणि माझं संपूर्ण परिवार आहेत आणि सोबत 21 जण आहेत आम्ही। तर 21 जणांचा खूप एन्जॉय केला, भरपूर प्रमाणात खूप छान एन्जॉय होतो आणि मजा सुद्धा एवढी भारी येते ना, असं वाटतं की एवढ्या लोकांसोबत गेल्यानंतर खरंच वेगळाच आनंद असतो। आणि नंतर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचा फोटोशूट केला, व्हिडिओ केला आणि सगळ्यांना आम्ही दाखवलेलं आहे। छोटीशी म्हणजे मिनी बस जी असते 17 लोकांची, ती करून आम्ही वरती गेलो। आणि नंतर ना तिथं बारीमध्ये असं पळावं लागत होतं, कारण की फ्री दर्शन होतं, त्यामुळे आम्हाला असं पळावं लागत होतं, नाही तर दर्शनच नसतं आमचं। आणि नंतर ना त्यानंतर काय झालं, आम्ही दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर तिथे ना मोबाईल अलाउड नाही, तर आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर मोबाईल वगैरे आणलो आणि जे बाहेरचं संपूर्ण दृश्य आहे त्याचा मी संपूर्ण असा फोटो काढलेला आहे, तर व्हिडिओ केला। आणि तिथं पारायण वगैरे चालू होतं बालाजींचं, खूप महत्त्व आहे ह्या दिवसामध्ये तिथे जाणं। श्रावण महिन्यामध्ये आम्ही गेलो, आमचं खूपच पुण्य असेल काहीतरी, तर देवाने आम्हाला तिथं बोलवलं श्रावण महिन्यामध्ये आणि त्यांचं दर्शन आम्हाला झालं। दर्शन झाल्यानंतर एवढं मनाला म्हणजे खूप छान वाटतं आणि डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येतं आपल्या, आणि आपल्याला खूप असा आनंद सुद्धा होतो की आपण एवढ्या लांब तमिळ लोकांमध्ये, म्हणजे ज्यांना आपली भाषा कळत नाही, त्या तिथं गेल्यानंतर कसं वेगळंच वाटतं। आणि नंतर वरच्या साईडला असे दिवे वगैरे प्रज्वलित होते, तर मी आणि माझी बहीण गेलो, दिव्यांचे म्हणजे ते ज्योत वगैरे पेटवलेले, आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते। आम्ही आमच्या मनातली इच्छा वगैरे तिथं मागितली, उभं राहिलो। तिथली लोक खूप अशी भीड होती, खूप गर्दी होती, त्या कारणाने ते थोड्याच वेळा मला तिथं उभं राहू दिलं। नंतर आम्ही एका साईडला आलो, तर त्या ठिकाणी त्या लोकांना आमची भाषा कळत नव्हती, हिंदीच बोलावं लागत होतं। भरपूर जणांना हिंदी सुद्धा कळत नव्हती, त्यांची तमिळ भाषा आम्हाला कळत नव्हती आणि आमची भाषा त्यांना कळत नव्हती, तरी पण आम्ही एका साईडला उभं राहिलो। आणि तिथून संपूर्ण जो खालचा दृश्य आहे बालाजीचं मंदिर वगैरे संपूर्ण, तर ते मंदिर वगैरे तिथं उभं राहून आम्ही एवढं सुंदर असं छान दिसत होतं। वातावरण तर विचारूच नका, खूप सुंदर आहे, हिरवगच्च दिसत होतं सगळं। फक्त एवढंच आहे, तिथं भरपूर प्रमाणात ऊन आहे, भरपूर प्रमाणात। तर आम्ही अशा प्रकारे दर्शन वगैरे घेतलं बालाजीचं। नंतर इथं उभं राहून पाया वगैरे पडल्या, छोटासा व्हिडिओ सुद्धा केला। आणि तिथली लोक म्हणत होती इथं नका उभं राहू, पण आम्हाला त्यांची भाषाच कळत नव्हती, लँग्वेज कळत नव्हती, त्यामुळे आम्ही साईडला उभं राहून आमचं करत बसलो। आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे, 7:30 संध्याकाळचे वाजत आहे आणि 7:30 नंतर तिथं बसून आम्ही गप्पा गोष्टी असं खूप छान वाटत होतं, वाटतच नव्हतं खाली यावं असं। तर तिथं बसलो, गप्पा वगैरे केल्या आणि खूप सुंदर असा लाडू भेटतो, त्याच्यात काजू बदाम वगैरे एवढा छान लागतो, एवढा मोठा लाडू असतो। काही आपल्याला फ्री पास असते तर आपल्याला एक लाडू मिळतो आणि जर विकत घ्यायचा म्हटलं तर 50 रुपयाला मिळतो। आणि नंतर तिथं बसून आम्ही लाडू वगैरे खाल्ला, गप्पा गोष्टी केल्या आणि संपूर्ण असे शूट वगैरे केले, फोटो वगैरे काढले। आणि खरंच तिथं जा, खूप सुंदर आहे, देवाचा चांगला अनुभव येतो, आपण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।